चारुदत्तच्या आईवडिलांचे अनुभव थक्क करून टाकणारे आहेत। एकदा समाधी अवस्थेत लिहिण्यासाठी बसलेला चारुदत्त तब्बल 12 ते 15 तास सलग लिहितच असतो। अनेकदा मध्यरात्री बंगाली, कन्नड तसंच इतर भाषांमध्ये अस्खलित संतांच्या ओव्याही म्हणतो। अनेकदा तर मध्यरात्री उठून लिखाणही करतो। विशेष म्हणजे एवढं सारं लेखन करून देखील चारुदत्तला 10वीत 80% मार्क्स मिळाले आहेत। धर्म, ज्ञान, मुक्ती, स्वर्ग, नरक, मोह या आणि अशा अनेक विषयांवर चारुदत्त धर्मशास्त्राला आधारभूत असे संदर्भ देत त्याचं विवेचन करतो। चारुदत्तचे आषाढी वारीबाबत तसंच नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थाबाबत सडेतोड विचार ऐकून कोणी महात्मा किंवा मोठा संत आपल्याशी बोलत तर नाही ना असा भास आपल्याला होईल। लोकांनी लोकांसाठी करा अशी एक भूमिका आहे आणि योग्य काळी सर्वत्र प्रस्थापित होईल। आता आपण आज समाजात पाहतो, समाजात संगत बिघडते, समाजात लोक वाईट मार्गाने जातात का? कारण की याला मूळ ज्ञान नाही, संस्कार नसतील तर काही नसेल। विज्ञान आहे परंतु विज्ञानामध्ये अज्ञानता नाही पाहिजे। विज्ञान असेल परंतु त्यामध्ये संस्कार ही सर्वात मोठी बाब आहे। गेल्या काही दिवसांपासून चारुदत्तची ही प्रगल्भता पाहून घरचेच नाही तर परिसरातले लोकही थक्क झालेत। चारुदत्तच्या या वर्तनाबाबत वेदशास्त्राच्या अभ्यासकांना हे एक वेगळंच रसायन असल्याचं वाटतंय।